सर्वांना नमस्कार। राष्ट्रीय संपादन सर्वे 2021 हा 12 नोव्हेंबर 2021 रोजी होणार आहे आणि त्या दृष्टीनं शाळांच्या मधून तयारी आपली सुरू आहे। ही तयारी आपण पहिल्यापासूनच करत आहोत आणि हे इयत्ता 3री, 5वी, 8वी आणि 10वी या वर्गांसाठी हा होत आहे। इयत्ता 1ली, 3री, 5वी, 8वी यावरील नास सर्वे हा लर्निंग आउटकम्स म्हणजेच अध्ययन निष्पत्तीवर आधारित त्याचे प्रश्न असणार आहेत। तर 9वी 10वी यामधील प्रश्न हे क्षमतावर आधारित असणार आहेत। प्रत्येक पाठ्यपुस्तकाच्या सुरुवातीलाच 9वी आणि 10वी साठी क्षमता विधाने ही दिलेली आहेत, ते क्षमता दिलेल्या आहेत आणि त्या क्षमता वेगवेगळ्या पाठासाठी लागू पडतात। आता उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर नैसर्गिक साधन संपत्ती आणि आपत्ती व्यवस्थापन यामध्ये कोणकोणत्या क्षमता आहेत, तर पर्यावरण संवर्धन व त्या संदर्भात असलेले विविध नियम, कायदे यांची माहिती घेऊन पर्यावरण रक्षकाची भूमिका स्पष्ट करता येईल ही क्षमता आहे। म्हणजे हे घटक वाचल्यानंतर तो विद्यार्थी पर्यावरण रक्षकाची भूमिका स्पष्ट करेल। आहार आणि पोषणाशी संबंधित एक क्षमता आहे। जैव तंत्रज्ञानाचे फायदे व तोटे लक्षात घेऊन विविध प्रयोगांची, प्रकल्पांची आपल्या परिसरात छोट्या स्वरूपात मांडणी करता येईल। म्हणजे जैव तंत्रज्ञानाशी संबंधित आपल्या परिसरामध्ये जे काही साहित्य उपलब्ध आहे त्या साहित्यातून तो छोटे छोटे प्रकल्प आणि त्या प्रकल्पांची मांडणी करेल, अशा ह्या क्षमता आहेत। आता आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वीचे माहिती व विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाशी संबंधित येणारे प्रश्न आणि त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। इयत्ता 3री, 5वी, 8वी यांच्याशी 4 सेट असतील आणि 10वीला मात्र हे एकूण 5 सेट असणार आहेत। आता हे 5 सेट कसे असणार आहेत ते आपण पाहूया। इयत्ता 10वी साठी एकूण 5 सेट असतील। या 5 सेटमध्ये सेट ए, बी, सी, डी आणि ई एका सेटमध्ये 2 विषयांचा समावेश असेल। आता उदाहरणार्थ सेट ए पहा, त्याच्यामध्ये भाषा आणि गणित हे 2 विषय असतील। सेट बी मध्ये गणित आणि सामाजिक शास्त्रे हे 2 विषय असतील। सेट सी मध्ये विज्ञान आणि इंग्लिश हे 2 विषय असतील। सेट डी मध्ये सामाजिक शास्त्रे आणि इंग्लिश हे 2 विषय, तर सेट ई मध्ये भाषा, मॉडर्न इंडियन लँग्वेज आणि विज्ञान या विषयांचा समावेश असेल। इथं भाषा ही मॉडर्न इंडियन लँग्वेज म्हणजे मराठी या अर्थाने घ्यायचं आहे। आता एकूण प्रश्न संख्या किती असेल पहा, तर प्रत्येक सेटमध्ये एकूण 70 प्रश्न असतील आणि त्या 70 प्रश्नांच्या साठी वेळ 120 मिनिटं असेल। या 70 प्रश्नांच्या मध्ये आता सेट ए च्या संदर्भात आपण विचार करू। सेट ए मध्ये भाषेचे न्यू क्वेश्चन्स नवीन प्रश्न हे 28 असतील आणि गणिताचे नवीन प्रश्न 28 असतील। त्याचबरोबर त्याला अँकर क्वेश्चन्स म्हटलेलं आहे, म्हणजे यापूर्वी झालेल्या नासच्या परीक्षेमधील किंवा यापूर्वीच्या सेटमधील भाषेसाठीचे अँकर क्वेश्चन हे 7 असतील आणि गणितासाठीचे अँकर क्वेश्चन 7 असतील। असे भाषेचे एकूण 35 प्रश्न आणि गणिताचे एकूण 35 प्रश्न असे एकूण 70 प्रश्न असतील आणि वेळ 120 मिनिटाचा असेल। पुढील जे सेट आहेत यामध्ये हेच सूत्र लागू आहे। प्रत्येक विषयाचे 28 नवीन क्वेश्चन आणि 7 अँकर क्वेश्चन्स असे प्रत्येक विषयाचे 35
आणि दोन्ही विषयाचे मिळून एकूण 70 प्रश्न असतील. आता आपण एकूण 5 सेट आणि 5 सेटमधील असणारे प्रश्नांचे स्वरूप पाहिलेलं आहे. विद्यार्थ्याला ABCDE या 5 पैकी कोणताही एक सेट येईल आणि त्या सेटमधील दोन विषयांचे जे 70 प्रश्न आहेत ते त्याने सोडवायचे आहेत. सर्व प्रश्न MCQ प्रकारचे आहेत, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत आणि त्यामुळं उत्तरपत्रिकेवर तुम्हाला योग्य पर्यायाला गोल करून हे नोंदवायचे आहे. त्याचबरोबर निळा किंवा काळ्या रंगाचा बॉल पॉईंट पेन वापरणं अपेक्षित आहे. पेन्सिलनं किंवा इतर कुठल्या साधनानं हे रंगवू नये. प्रत्येकी 4 पर्याय आहेत, त्यातील एकच पर्याय बरोबर आहे आणि एकाच पर्यायाला तुम्ही रेखांकित किंवा गोल करायचं आहे. तुम्हाला ज्या उत्तरपत्रिका पुरवल्या जाणार आहेत त्या OMR शीट्स आहेत, त्यामुळे त्या OMR शीटची घडी घालू नका किंवा त्याला धूळ लागू देऊ नका किंवा त्याच्यावर पाणी सांडणे, द्रवपदार्थ सांडणे असं काय होणार नाही याची काळजी घ्या. त्याचबरोबर OMR प्रपत्रावर तुमच्या मतानुसार बरोबर उत्तर आहे ते उत्तर तुम्ही छायांकित करा. एकदा छायांकित केल्यानंतर तुम्हाला ते बदलण्याची परवानगी नाही आहे. त्याचबरोबर या पुस्तिकामध्ये तुम्ही आकडेमोड किंवा कच्चे काम करू शकता. जर तुम्हाला प्रश्न सोडविताना काही व्यक्तिगत काही शंका असेल तर तुम्ही लगेचच फील्ड इन्व्हेस्टिगेटर किंवा क्षेत्रीय अन्वेषकांना त्या संदर्भात विचारू शकता. शंकेचं निराकरण क्षेत्रीय अन्वेषकाकडून तुम्ही करून घेऊ शकता. आता आपण आपल्या विषयाकडे वळूया. इयत्ता 10वी साठी समजा मला सेट D आलेला आहे, मला सेट C आलेला आहे. सेट C आणि सेट E यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाचा समावेश आहे. म्हणजे सेट C मध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि इंग्लिश आणि सेट E मध्ये मॉडर्न इंडियन लँग्वेज मराठी आणि विज्ञान या विषयांचा समावेश आहे. म्हणजे मला सेट C किंवा E आला तर त्याच्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानावरचे 35 प्रश्न मला भेटणार आहेत. नासच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न विज्ञान, आकलन, उपयोजन, विश्लेषण आणि तार्किक क्षमता यावर आधारित असतात. ज्या विद्यार्थ्यांचं पाठांतर चांगलं आहे ते ज्ञान, आकलन याच्यावरचे उत्तर देऊ शकतात. ज्यांना प्रत्यक्ष ज्ञान कसं वापरायचं आहे माहिती आहे गणितामध्ये किंवा उदाहरणामध्ये ते उपयोजनावरचं उत्तर सहज देऊ शकतात. आता काही उदाहरणं आपण पाहूया. प्रश्न कसे असतात आता बघा. किती साधा सोपा प्रश्न आहे. नास प्रश्नपत्रिकेतला नास 2017-18 मधील काही प्रश्न आपण उदाहरणार्थ पाहूया. प्रश्न आहे, स्थाणूला उष्णता दिल्यानंतर त्याचे द्रव स्थितीत रूपांतर होते, त्या प्रक्रियेचे नाव. पर्याय आहेत 1 केंद्रीकरण, 2 बाष्पीभवन, 3 वितळणे आणि 4 ऊर्ध्वपातन. तर स्थायूला उष्णता दिल्यानंतर तो वितळतो, ही सर्वसामान्य आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे उत्तर 3 ह्या बरोबर आहे आणि म्हणून 3 हा पर्याय बरोबर आहे. तसाच पुढचा एक प्रश्न बघा. सोडियम हायड्रोजन कार्बोनेट हा पदार्थ आम्ल सोडा अग्निशमनासाठी वापरतात, कारण तो आम्लाच्या सानिध्यात येताच टिंबाटिंबा निर्माण होतो. पुन्हा प्रश्न असतो, सोडियम हायड्रोजन कार्बोनेट हा पदार्थ आम्ल सोडा अग्निशमनासाठी वापरतात, कारण तो आम्लाच्या सानिध्यात येताच टिंबाटिंबा निर्माण होतो. म्हणजे कोणता वायू निर्माण होतो? पर्याय आहेत. पहिला पर्याय हायड्रोजन, दुसरा कार्बन मोनॉक्साईड, तिसरा कार्बन डायऑक्साईड आणि चौथा ऑक्सिजन.
इथं देखील बघा तार्किक क्षमता वापरली तर हायड्रोजन ज्वलनशील आहे, ऑक्सिजन ज्वलनास मदत करतो आणि कार्बन डायऑक्साईड हा ज्वलनास मदत करत नाही, ज्वलन थांबवतो म्हणून हा पर्याय. किंवा ही जर का तुम्हाला रासायनिक अभिक्रिया माहिती असेल, सोडियम हायड्रोजन कार्बोनेट आणि आम्ल यांची ही रासायनिक अभिक्रिया माहिती असेल तर त्या रासायनिक अभिक्रियेच्या रिझल्टमध्ये कार्बन डायऑक्साईड हा निर्माण होतो, उत्सर्जित होतो किंवा आग विझवण्यासाठी कार्बन डायऑक्साईड वापरतात हे आपल्याला माहित आहे. पुढचा आणखी एक असाच प्रश्न बघूया. ताज्या दुधाचे दह्यात रूपांतर झाल्यास pH म्हणजे सामू यावर काय परिणाम होतो? ताज्या दुधाचे दह्यात रूपांतर झाल्यास pH म्हणजे सामूवर काय परिणाम होतो? पर्याय आहे कमी होतो, 2 वाढतो, 3 तोच राहतो आणि 4 उदासीनतेकडे झुकतो. आपणास माहित आहे की सामू pH लेवल 7 ही न्यूट्रल असते, त्याच्यावरती ॲसिडिक आणि खाली बेस म्हणजे आम्लावी. ज्यावेळी दह्यात रूपांतर होतं तो आम्लावी बनतो आणि त्यामुळं त्याचं उत्तर आहे सामू हा कमी होतो. पुढचा पर्याय बघूया. बटाटा चिप्सची पाकिटे नायट्रोजन वायूने भरतात कारण पुढीलपैकी काय करण्यासाठी? आता दैनंदिन जीवनातला प्रश्न आहे. विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारचे पॅकेट्स वापरत असतो, पॅक फूड खात असतो. बटाटा चिप्सच्या पाकिटामध्ये काहीतरी वायू भरलेला असतो हे माहिती आहे, तर बटाटा चिप्सच्या पाकिटामध्ये नायट्रोजन वायू भरतात कारण पुढीलपैकी काय टाळायचं असतं? पर्याय गंजणे, 2 खवटपणा, 3 क्षपण आणि 4 विघटन. तर बटाटे चिप्स खवट होऊ शकतं, त्यामुळे त्याचं उत्तर आहे खवटपणा. आता पहा बाकीचे पर्याय कसे आहेत. गंजणे चिप्स, बटाटे चिप्स गंजणे शक्य नाही, त्यांचं क्षपण किंवा विघटन होणं देखील शक्य नाही. खवटपणा टाळण्यासाठी बटाट्याच्या चिप्समध्ये नायट्रोजन वायू भरतात. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 खवटपणा हे बरोबर आहे. पुढचा एक प्रश्न पाहूया. पाण्याच्या एका मोलमधील अणूंची संख्या किती असते? आता हा डायरेक्ट प्रश्न आहे, ज्ञानावर आधारित आहे. पाण्याच्या एका मोलमधील अणूंची संख्या किती असते? पर्याय आहे 6.022 गुणिले 10⁻23, 2 18.066 गुणिले 10⁻23, 3 12.0444 गुणिले 10⁻23, 4 24.088 गुणिले 10⁻23. पुस्तकात आहे तसं उत्तर लिहायचं आहे, पूर्णपणे ज्ञानावर आधारित आहे. पर्याय क्रमांक 1 6.022 गुणिले 10⁻23 हे उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढचा पर्यावरणाशी संबंधित असा प्रश्न पहा. ओझोन वायू हा अतिविषारी असूनही अतिमहत्वाचा म्हणून ओळखला जातो कारण? प्रश्न पुन्हा वाचतो. ओझोन वायू हा अतिविषारी असूनही अतिमहत्वाचा म्हणून ओळखला जातो कारण? पर्याय क्रमांक 1 उच्चस्तरीय वातावरणातील अतिनील किरणोत्सर्जनापासून आपले रक्षण करतो. 2 विघटन होऊन श्वसनासाठी योग्य असलेला ऑक्सिजन पुरवतो. 3 पर्याय क्रमांक 3 वनस्पतीतील प्रकाश संश्लेषण क्रियेस मदत करतो. पर्याय क्रमांक 4 शीत कपाटात वापरला जातो. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उच्चस्तरीय वातावरणातील अतिनील किरणोत्सर्जनापासून आपले रक्षण करतो. त्यातले काही कपाट बघा, शीतकपाट पर्याय पहा, शीतकपाटात वापरला जातो. तर शीतकपाटातून त्याचं उत्सर्जन होत असतं. वनस्पती प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये तो येतच नाही. त्याचबरोबर विघटन होऊन श्वसनासाठी योग्य असलेला ऑक्सिजन पुरवतो. हा सुद्धा पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. तेच म्हणजे काही पर्याय हे फसवे देखील असतात. तुम्ही थोडंसं तार्किक क्षमता वापरली,
उत्तर तुम्हाला ते लगेच समजू शकतं. काही प्रश्न फसवे असू शकतात. तर पुढचा प्रश्न पहा, आपल्या हृदयाशी संबंधित आहे. मानवाच्या हृदयाच्या आकुंचनाच्या वेळी असलेला प्रमाणित म्हणजे कमी रक्तदाब आणि निलयाच्या प्रसारणाच्या वेळी असलेला प्रमाणित उच्च रक्तदाब हा अनुक्रमे किती असेल? आपल्या घरात देखील विद्यार्थ्यांचे आई वडील यांच्यामध्ये देखील चर्चा असते की बीपी नॉर्मल आहे म्हणजे किती आहे. त्यावरून विद्यार्थ्याला सहज समजू शकतो. हा देखील आपल्या पाठ्यांशाचा देखील भाग आहे. पर्याय क्रमांक 1 पाऱ्याचा 100 मिली व पाऱ्याचा 60 मिलीमीटर. 2 पाऱ्याचा पर्याय क्रमांक 2 पाऱ्याचा 80 मिमी व पाऱ्याचा 120 mm. पर्याय क्रमांक 3 60 mm 100 mm. पर्याय क्रमांक 4 120 mm आणि 80 mm. तर यातला कमी रक्तदाब 80 मिलीमीटर आणि उच्च रक्तदाब 120 मिलीमीटर हे उत्तर बरोबर आहे. चिपको आंदोलनाने दिलेला महत्वाचा संदेश कोणता? चिपको आंदोलन कशाशी संदर्भात आहे की जे आपल्या पाठ्यांशामध्ये देखील आहे. यामध्ये जी क्षमता आहे मागाशी आपल्याला वाचून दाखवलेली होती की विद्यार्थी पर्यावरण संवर्धन व त्या संदर्भात असलेले विविध नियम कायदे यांची माहिती घेऊन पर्यावरण रक्षकाची भूमिका स्पष्ट करता येणे ह्या क्षमतेशी संबंधित आहे. पर्याय क्रमांक 1 आहे वनांच्या संवर्धनाच्या प्रयत्नात समाजाचा सहभाग घेणे. पर्याय क्रमांक 2 वनाच्या संवर्धनाच्या प्रयत्नात समाजाकडे दुर्लक्ष करणे. पर्याय क्रमांक 3 विकासाच्या कार्यक्रमात जंगलातील झाडे तोडणे. पर्याय क्रमांक 4 शासकीय अधिकाऱ्यांना जंगलातील वनसंपदेचा नाश करण्याचा आदेश देण्याचा अप्राथमिक अधिकार आहे. पर्याय नीट वाचले तर खालचे 3 पर्याय आहेत ती नकारात्मक आहेत. म्हणजे समाजाकडे दुर्लक्ष करणे, जंगलातील झाडे तोडणे, जंगलातील वनसंपदेचा नाश करण्याचा आदेश देणे नकारात्मक आहे. आणि विद्यार्थ्यांनी जर का पाठाचा व्यवस्थित वाचला असेल तर वनाच्या संवर्धनाच्या प्रयत्नात समाजाचा सहभाग घेणे हा पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढचा प्रश्न करूया. जैवविविधतेबाबतचे खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? ज्यावेळी अशा प्रकारचा प्रश्न येतो त्यावेळी काळजीपूर्वक विधान वाचायचे किंवा प्रश्नामध्ये सत्य आहे काय असत्य आहे विचारलेला आहे हे काळजीपूर्वक पाहायचं. प्रश्न पुन्हा वाचतो. जैवविविधतेबाबतचे खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? पर्याय क्रमांक 1 क्षेत्रातील विविध प्राणी आणि वनस्पतींच्या प्रजातींचा त्यात समावेश आहे. 2 क्षेत्रातील फक्त जंगली प्राण्यांच्या अस्तित्वाचा त्यात समावेश आहे. पर्याय 3 क्षेत्रातील फक्त वनस्पतींचा समावेश आहे. पर्याय क्रमांक 4 क्षेत्रातील उपलब्ध होणाऱ्या खनिज साठ्याचा त्यात समावेश आहे. ज्यावेळी जैवविविधता हा आपण शब्द वापरतो तर विविध प्राणी आणि त्याचबरोबर वनस्पतींचा देखील समावेश होतो. म्हणून पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे की जैवविविधतेबाबतचे खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? पर्याय क्रमांक 1 क्षेत्रातील विविध प्राणी आणि वनस्पतींच्या प्रजातींचा त्यात समावेश आहे. असे आपण जवळजवळ 10 प्रश्न पाहिलेले आहेत. तिथे उदाहरणार्थ प्रश्न पाहिलेले आहेत. तुम्हाला येत्या 10वीसाठी 2017-18 मध्ये जे न्यास झाला होता नॅशनल अचिव्हमेंट सर्वे त्याच्यामध्ये 60 क्वेश्चन होते. जीवशास्त्र 20, भौतिकशास्त्र 20 आणि रसायनशास्त्र 20. आता मात्र 28 आणि 7 35 प्रश्न हे असणार आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयावरची 35 प्रश्न असणार आहेत आणि याची तुम्हाला उत्तर द्यावे लागणार आहे. तर मी सर्व शिक्षक बंधू भगिनींना तयारीसाठी आणि विद्यार्थ्यांना नासच्या परीक्षेसाठी शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.